नमस्कार मित्रांनो, आपल्या पॅन कार्ड वरील नावात काही दुरुस्ती करायची असेल अथवा महिलांना लग्नानंतर पॅन कार्ड मधील नावात बदल करावायचा असेल, जन्मतारीख मध्ये काही चूक दुरुस्त करायची असेल तर हे सर्व आपण घर बसल्या पॅन कार्ड दुरुस्ती करता ऑनलाईन अर्ज करून पॅन कार्डची नवीन कॉपी घरपोच मिळवू शकता। याची संपूर्ण प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। प्रत्येक स्टेप आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे, तरी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूया ही व्हिडिओ। सर्वात प्रथम गुगल मध्ये पॅन कार्ड करेक्शन हे सर्च करा। यामध्ये onlineservices.nsdl.com ही लिंक दिसून येईल, यावर क्लिक करा। याची डायरेक्ट लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। लिंक ओपन केल्यावर असे ऑनलाइन ऍप्लिकेशनचे पेज ओपन होईल। यामध्ये आपल्याला न्यू ऍप्लिकेशन आणि रिझ्यूम ऍप्लिकेशन असे दोन पर्याय दिसून येतील। आपला अर्ज काही कारणास्तव अपूर्ण राहिला असेल तर आपल्याला मिळालेल्या टोकन नंबरच्या आधारे आपण रिझ्यूम ऍप्लिकेशन वर क्लिक करून टोकन नंबर, ईमेल आयडी व जन्मतारीख टाकून लॉग इन करू शकता व राहिलेला अपूर्ण अर्ज पूर्ण करू शकता। आपण येथे नवीन अर्ज करत असल्याने न्यू ऍप्लिकेशन या पर्यायावर क्लिक करा। यामध्ये सिलेक्ट पॅन ऍप्लिकेशन मध्ये असे पर्याय दिसून येतील। आपण पॅन कार्ड मध्ये दुरुस्ती करणार असल्याने यातील 3 नंबरचा पर्याय चेंजेस और करेक्शन इन एक्झिस्टिंग पॅन डाटा हा पर्याय सिलेक्ट करा। आता ऍप्लिकंट कॅटेगरी मध्ये इंडिव्हिज्युअल हा पर्याय सिलेक्ट करा। खाली ऍप्लिकंट इन्फॉर्मेशन मध्ये टायटल मध्ये आपण पुरुष असाल तर श्री, विवाहित महिला असाल तर श्रीमती व अविवाहित महिला असाल तर कुमारी हा पर्याय सिलेक्ट करा। यानंतर खाली तुमचे आधार कार्डवर जे नाव आहे त्याप्रमाणे आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव असे संपूर्ण नाव टाईप करून घ्या। खाली तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा। ईमेल आयडी, मोबाईल नंबर नोंद करा। खाली आपण भारतीय आहात का असे विचारले आहे, येथे यस करा। ज्या पॅन कार्ड मध्ये आपण बदल करणार आहात तो आपला पॅन कार्ड नंबर येथे नोंद करा। सर्व माहिती व्यवस्थित भरून चेक करून झाल्यावर खाली ही कन्सेंट ऍग्री करा व व्हॅलिडेट कॅप्चा मध्ये आय एम नॉट रोबोट वर क्लिक करा आणि सबमिट वर क्लिक करा। सबमिट केल्यावर अशा प्रकारे ऍप्लिकेशन सबमिटेडचा मेसेज दिसून येईल। यामध्ये टोकन नंबर जनरेट झाला असेल तो तुमच्याकडे नोंद करून ठेवा अथवा याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे सेव्ह करा। जर तुमचा अर्ज काही कारणास्तव अपूर्ण राहिला तर या नंबरच्या आधारे तुम्ही होम पेज वरील रिझ्यूम ऍप्लिकेशन या पर्यायातून पुन्हा लॉग इन करून अर्ज पूर्ण करू शकता। आता पुढील माहिती भरण्यासाठी खाली कंटिन्यू वर क्लिक करा। असे ऑनलाइन ऍप्लिकेशनचे पेज ओपन होईल। यामध्ये प्रथम आपण डॉक्युमेंट कसे सबमिट करणार आहात ते सिलेक्ट करायचे आहे। यामध्ये आपण जर ई-केवायसी अँड ई-साइन पेपरलेसचा हा पर्याय सिलेक्ट केला तर यामध्ये आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करावे लागत नाही। फक्त आधार कार्ड व्हेरिफिकेशनच्या आधारे आपले पॅन कार्ड तयार होऊ शकते। यामध्ये फोटोही आधार कार्डवरील घेतला जातो। जर आपण हा दुसरा ई-साइनचा पर्याय सिलेक्ट केला तर यामध्ये आपल्याला फोटो, सही आणि इतर सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात। आणि जर आपण हा तिसरा फिजिकली डॉक्युमेंटचा पर्याय सिलेक्ट केला तर आपल्याला या ऑनलाईन सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट काढून त्याबरोबर सर्व डॉक्युमेंट जोडून पायपोस्ट पॅन कार्ड कार्यालयाकडे पाठवावे लागतात। आपल्याला पॅन कार्ड मध्ये दुरुस्ती करायची आहे, याकरता मी येथे हा ई-साइनचा दुसरा पर्याय सिलेक्ट करतो। खाली येथे आपल्याला फिजिकल पॅन कार्ड हवे आहे का विचारले असेल, येथे यस करा। खाली पॅन कार्ड नंबर आलेला असेल, यानंतर खाली आधार नंबर पर्यायावर टिक करा व येथे आधार नंबरचे शेवटचे फक्त 4 डिजिट टाईप करा। यानंतर नेम ऍज पर आधार पर्याय सिलेक्ट करा व यामध्ये आधार कार्ड मध्ये जसे नाव आहे तसेच येथे टाईप करा। मित्रांनो, यामध्ये आपल्याला माहिती सर्व ठिकाणी भरायची आहे, पण जी माहिती आपल्याला अपडेट करायची आहे त्या पर्यायात अशा प्रकारे टिक करायला विसरू नका। ज्या माहितीत कोणताही बदल करायचा नाही ती माहिती आपल्याला भरायची आहे, पण तिथे टिक नाही केला तरी चालेल। आता खाली फुल नेम ऑफ ऍप्लिकंट मध्ये टिक करा
व खाली तुम्हाला पॅन कार्डवर जे नाव हवे आहे ते योग्य नाव टाईप करा. विवाहित महिलांना लग्नानंतर बदल झालेले जे नाव हवे आहे ते टाईप करा. आपण दिलेल्या नावानुसार पॅन कार्डवर नाव कसे प्रिंट होईल ते आपण येथे खाली पाहू शकता. ते चेक करा. खाली जन्मतारीख आली असेल ती चेक करा. जर बदल करायचा असेल तर येथे टिक करा व जन्मतारीख दुरुस्त करू शकता. यानंतर जेंडर सिलेक्ट करा. खाली पॅरेंट डिटेल्स विचारले असतील. यामध्ये वडिलांचे आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव टाईप करून घ्या. महिला विवाहित असेल तरीही त्यांना वडिलांचेच नाव नोंद करावे लागेल. आईचे नाव ऑप्शनल असेल. आपल्या इच्छेनुसार नोंद करा अथवा नोंद नाही केला तरी चालेल. परंतु जर वडील नसतील तर वरती वेदर मदर इज सिंगल या पर्यायामध्ये येस करून आपल्या आईचे नावही टाईप करू शकता. भरलेली माहिती चेक करून घ्या व वरील बाजूस येथे सेव्ह ॲज ड्राफ्ट यावर क्लिक करून माहिती सेव्ह करून घ्या आणि खाली नेक्स्ट वर क्लिक करा. अशा प्रकारे कॉन्टॅक्ट डिटेल्सचे पेज ओपन होईल. यामध्ये प्रथम रेसिडेन्स हा पर्याय सिलेक्ट करा आणि खाली ऍड्रेस मध्ये तुम्ही ऍड्रेस प्रूफ करिता जे डॉक्युमेंट देणार आहात त्याप्रमाणे तुमचा संपूर्ण पत्ता टाईप करून घ्या. तुमचा डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड व्यवस्थित टाईप करून घ्या. आता खाली कंट्री कोड मध्ये आपली कंट्री सिलेक्ट करा. आपल्या एरियाचा एसटीडी कोड टाईप करा. तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी ऑलरेडी आला असेल. खाली जर तुमच्याकडे दुसरे पॅन कार्ड असेल तर त्याचा नंबर येथे द्यावयाचा आहे, अन्यथा ते ब्लँक ठेवा. यानंतर सर्व माहिती चेक करा व सेव्ह ड्राफ्ट वर क्लिक करून माहिती सेव्ह करून घ्या आणि खाली नेक्स्ट वर क्लिक करा. आता डॉक्युमेंट डिटेल्सचे पेज ओपन होईल. यामध्ये सर्वात प्रथम आपण आयडेंटिटी, ऍड्रेस आणि डेट ऑफ बर्थ करता जे डॉक्युमेंट देणार आहात ते सिलेक्ट करा. आपल्या आधार कार्डवर नाव, फोटो, पत्ता, जन्मतारीख हे सर्व डिटेल व्यवस्थित अपडेटेड असतील तर सर्व ठिकाणी फक्त आधार कार्ड सिलेक्ट केला तरी चालेल. यानंतर प्रूफ ऑफ पॅन मध्ये कॉपी ऑफ पॅन कार्ड हा पर्याय सिलेक्ट करा. आपल्याकडे पॅन कार्ड अवेलेबल नसेल अथवा हरवले असेल तर नो डॉक्युमेंट हा पर्याय सिलेक्ट करू शकता. यानंतर डिक्लेरेशन मध्ये येथे सिलेक्ट वर क्लिक करून यामध्ये हिमसेल्फ, हरसेल्फ हा पर्याय सिलेक्ट करा. तुमचे नाव येथे ऑटोमॅटिक आलेले दिसून येईल. यानंतर खाली तुम्ही सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये किती डॉक्युमेंट अपलोड करणार आहात ते लिहा. मी आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोनच डॉक्युमेंट अपलोड करणार असल्याने मी येथे 2 टाईप करतो. आता खाली प्लेस मध्ये तुमच्या शहराचे नाव टाईप करा. तारीख ऑलरेडी आलेली असेल. यानंतर खाली तुमचा पासपोर्ट साईज, कलर फोटो आणि तुमची सही अपलोड करायची आहे. याची साईज येथे दिली आहे त्याप्रमाणे 50 KB च्या आत फाईल साईज करून घ्या. या ठिकाणी क्लिक करून तुमची फाईल ज्या ठिकाणी सेव्ह केली आहे तिथून सिलेक्ट करून फाईल अपलोड करून घ्या. अशाच प्रकारे खाली सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये तुम्ही आयडेंटिटी, ऍड्रेस आणि डेट ऑफ बर्थ करता जे डॉक्युमेंट सिलेक्ट केले आहे ते अपलोड करून घ्या. तुम्ही जर सगळ्यांसाठी आधार कार्ड सिलेक्ट केले असेल तर एकच आधार कार्ड ही फाईल अपलोड करा. तसेच तुमच्या पॅन कार्डची कॉपी असेल तर तीही येथे सपोर्टिंग डॉक्युमेंट मध्ये अपलोड करून घ्या. एकापेक्षा अधिक डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी या ऍड डॉक्युमेंट वर क्लिक करा. अशा प्रकारे खाली नवीन फाईल सिलेक्ट करण्यासाठी पर्याय दिसून येतील. यामध्ये दुसरी फाईल सिलेक्ट करून अपलोड बटनावर क्लिक करून दुसरी फाईल अपलोड करून घ्या. अशा प्रकारे तुमचे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. माहिती सेव्ह करून घ्या, चेक करा आणि सबमिट वर क्लिक करा. असे पेज ओपन होईल. यामध्ये पर्सनल डिटेल मध्ये आधार नंबरच्या या बॉक्स मध्ये आधार कार्डचे पहिले 8 डिजिट टाईप करा. यानंतर खाली आपण भरलेली सर्व माहिती दिसून येईल. सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या. ज्या माहितीत बदल करायचा आहे तिथे अशा प्रकारे सिलेक्ट केले आहे का हे चेक करा व खाली प्रोसीड वर क्लिक करा. अशा प्रकारे मोड ऑफ पेमेंट सिलेक्ट करण्याचा पर्याय ओपन होईल. यामध्ये पेमेंट मोड सिलेक्ट करा. मी येथे बिल डेस्क हा पर्याय सिलेक्ट करतो. आपण पाहू शकता खाली पेमेंट चार्जेस इन्फॉर्मेशन मध्ये 106.90 रुपये ही फीची रक्कम दिसून येईल जी
आपल्याला ऑनलाईन पेड करायची आहे। आता खाली टर्म ऑफ सर्व्हिसेस ऍग्री करा व प्रोसीड टू पेमेंट वर क्लिक करा। कन्फर्म पेमेंटचे पेज ओपन होईल। यामध्ये पे कन्फर्म वर क्लिक करा। अशा प्रकारे पेमेंट करण्यासाठी कार्ड पेमेंट, नेट बँकिंग, UPI, QR कोड असे पर्याय दिसून येतील। आपल्याला हवा तो पर्याय सिलेक्ट करा। मी येथे QR कोडचा पर्याय सिलेक्ट करतो। अशा प्रकारे QR कोड ओपन होईल। आपण आपल्याकडील कोणत्याही पेमेंट ऍप मधून कोड स्कॅन करून पेमेंट पूर्ण करून घ्या। पेमेंट पूर्ण झाल्यावर पेमेंट रिसिप्टचे असे पेज ओपन होईल। याचा स्क्रीनशॉट काढून आपल्याकडे सेव्ह करून ठेवा। आता खाली कंटिन्यू वर क्लिक करा। आधार ऑथेंटिकेशनचे असे पेज ओपन होईल। यामध्ये खाली एक कन्सेंट असेल, ती येथे टिक करून ऍग्री करा आणि खाली ऑथेंटिकेट वर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये OTP जनरेशन वर क्लिक करा। OTP व्हेरिफिकेशनचे पेज ओपन होईल। तुमच्या आधार कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाईल वर एक OTP आला असेल, तो या OTPच्या बॉक्स मध्ये टाइप करा व सबमिट करा। OTP व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन असे पेज ओपन होईल। यामध्ये कंटिन्यू विथ ई-साइन वर क्लिक करा। असे पेज ओपन होईल। यामध्ये खाली आधार नंबर एंटर करण्यासाठी बॉक्स असेल। यामध्ये आधार कार्डचा पूर्ण नंबर टाइप करा व वरील बाजूस येथे टिक करून टर्म अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून खाली सेंड OTP वर क्लिक करा। तुमच्या आधार कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाईल वर पुन्हा एक OTP येईल। तो या एंटर OTP बॉक्स मध्ये टाइप करा व व्हेरीफाय OTP वर क्लिक करा। OTP व्हेरिफिकेशन पूर्ण होऊन अशा प्रकारे एक्नॉलेजमेंटचे पेज ओपन होईल। यामध्ये PDF फाईल असेल, जी पासवर्ड प्रोटेक्टेड असेल। याचा पासवर्ड म्हणजे तुमची जन्मतारीख येथे टाइप करा। कोणतेही स्पेस अथवा इतर कॅरेक्टर टाइप न करता संपूर्ण जन्मतारीख सलग टाइप करा। म्हणजे जर तुमची जन्मतारीख 1 जानेवारी 1975 अशी असेल तर 01011975 असे सलग टाइप करा। ही फाईल ओपन होईल। यामध्ये तुमचे सर्व डिटेल दिसून येतील। यामध्ये एक्नॉलेजमेंट नंबर असेल, तो तुमच्याकडे नोंद करून ठेवा। पुढे ऍप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी याचा उपयोग होतो। तसेच येथे क्लिक करून आपण ही फाईल डाउनलोड करून आपल्याकडे सेव्ह करून ठेवू शकता। मित्रांनो, आपली सर्व माहिती व कागदपत्रे व्यवस्थित असतील तर 7 ते 8 दिवसात तुमचे पॅन कार्ड दुरुस्त होऊन नवीन पॅन कार्डची PDF फाईल तुम्ही दिलेल्या ईमेल ID वर तुम्हाला मिळून जाईल व 20 ते 25 दिवसात पॅन कार्डची फिजिकल कॉपी तुमच्या आधार कार्डवरच्या पत्त्यावर तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण घर बसल्या पॅन कार्ड मधील आपल्या नावातील बदल दुरुस्त करून पॅन कार्डची नवीन कॉपी मिळवू शकता। ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आवडली असल्यास मित्रांच्यात शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओ मध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।